विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाला रोज नवनवीन धक्के बसत आहेत। मग ते कधी जाणून बुजून तर कधी अनावधानाने दिले जात आहेत। लोकसभा सचिवालयाने केलेल्या एका गंभीर चुकीमुळे जणू काही अजित पवार गटाचा श्वासच रोखला गेलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचे वाटप करताना शरद पवार गटाला एनसीपी म्हणजेच नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणून उल्लेख करत त्यांना खासदार कार्यालय दिले, तर दुसरीकडे अजित पवार गटाला मात्र यापासून वंचित ठेवण्यात आलंय। अजित पवार गटाकडे लोकसभेत केवळ एक खासदार असल्यानं त्यांना कार्यालय मिळू शकत नाही असा खुलासा सचिवालयाने केलाय खरा, परंतु राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार पक्षाऐवजी एनसीपी असा उल्लेख आल्यानं ही सचिवालयाची खरोखरच चूक होती की राजकीय खेळी हा प्रश्न उपस्थित होत आहे। लोकसभेत सचिवालयाच्या वतीने पक्षांच्या संख्याबळानुसार कार्यालयाचे वाटप केले जाते, त्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाला कार्यालय देण्यात आले आहे, मात्र अजित पवार यांच्या पक्षाला संख्याबळाअभावी कार्यालय मिळालेले नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयाच्या यादीमध्ये लोकसभेच्या सचिवालयाने शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख नॅशनल काँग्रेस पार्टी अर्थात एनसीपी असा केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हेच मूळ नाव आहे, मात्र पक्षफुटीनंतर हे नाव अजित पवार यांना मिळालं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नाव शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले होते। दुसरीकडे शिवसेनेचा उल्लेख करताना शिवसेना शिंदे असा करण्यात आलाय, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे। शिवसेनेच्या बाबतीमध्ये शिवसेनेला यापूर्वी मिळालेले जुन्या संसद भवनातील 128 क्रमांकाचे दालन शिंदे यांच्या पक्षाला मिळाले आहे। गेल्या वेळी देखील शिवसेनेला हेच कार्यालय मिळाले होते, मात्र यावेळी हे कार्यालय शिवसेना शिंदे या पक्षाला देण्यात आले, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 128A हे दालन देण्यात आले। अजित पवार यांना मूळ राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव तर तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते, मात्र तरीही शरद पवार गटाने लोकसभेत 8 जागांवर विजय मिळवला, तर अजित पवार गटाला फक्त 1 जागा जिंकता आली होती। त्यामुळे खासदारांच्या संख्येनुसार संसदेतील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्याकडेच आहे, तर अजित पवार यांच्या पक्षाला मात्र कार्यालय मिळालेले नाही। एकीकडे राज्यात महायुतीमध्ये अजित पवार यांना सावत्र वागणूक दिली जात असल्याचं दिसतंय। महायुतीत रोज कोणी ना कोणी अजित पवार गटाला टार्गेट करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करते। त्यात आता सचिवालयाने केलेली ही चूक खरोखर अनावधानाने झाली आहे की यामागे भाजप शरद पवार यांना काही सुचवू पाहत आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे। आता या चुकीतून काय अर्थ काढले जाऊ शकतात त्यावर एक नजर टाकूया। सर्वप्रथम शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणता भिडू भाजपला आताच्या घडीला महत्त्वाचा वाटत असेल तर तो म्हणजे साहजिकच शरद पवार। पक्ष आणि चिन्ह गेल्यावर देखील शरद पवारांनी लोकसभेला केलेली कमाल अवघ्या राज्यानं आणि देशानं पाहिली आहे, त्यामुळे अजित पवारांपेक्षा शरद पवारच आताच्या कंडिशनला भाजपला स्ट्रॉंग वाटत आहेत हे नक्की। एकनाथ शिंदे असोत वा अजित पवार असोत, दोघांनाही पक्षाची मालकी देण्यामागे भाजपचाच मोठा वाटा आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही। त्यामुळे लोकसभा सचिवालयाने शरद पवारांच्या पक्षाला एनसीपी असं अजाणतेपणे म्हणणं म्हणजे भाजपकडून शरद पवारांना पक्षाची मालकी पुन्हा देण्याचा संकेत दिला जातोय का असाही प्रश्न निर्माण होतोय। आणि जर समजा भाजपनं पुन्हा अजित पवारांकडून पक्ष काढून तो शरद पवारांच्या हवाले केलाच, तर मग त्या बदल्यात भाजपला शरद पवारांकडून काय पाहिजे हाही प्रश्न आहेच। अजित पवारांची महायुतीत होणारी घुसमट, सतत नाराजीच्या बातम्या हे सर्व डॉट जोडले तर शरद पवारांच्या गटाला एनसीपी म्हणण्यामागचं कारण स्पष्टपणे दिसून येते। दुसरीकडे शरद पवार गटाला चुकून एनसीपी हे नाव दिलं गेल्याचा खुलासा सचिवालयाने केलाय, परंतु हे केव्हा घडलं? जेव्हा अजित पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला तेव्हा। त्यामुळे खरोखर सचिवालयाकडून ही गोष्ट अनावधानाने घडली आहे की घडवून आणली गेली आहे हे देवच जाणे। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।